मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। आज आपल्या समोर वाजिद खान साहेब हे नाव ऐकल्यावर तुम्हाला बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी पुण्याच्या तरी तुमच्या डोळ्यासमोर फिरतील। विशेष करून अगदी नवीन आता जे स्वारगेट इथं जे बलात्कार प्रकरण झालं होतं, तर असे प्रकरण आणि ज्यांना कुणी हात जास्त लावणार नाही असं धाडसी काम करणाऱ्यापैकी वाजिद खान साहेब एक आहेत। तर त्यांच्याकडे आणखीन एक वादांकित असा एक विषय आलेला आहे आणि परत एकदा त्यांनी धाडसाना तो विषय आपल्या हातात घेतलेला आहे। मित्रांनो, विषय आहे PMC, याच्याशी संबंधित आहे। त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक परिपत्रक काढण्यात आलेले आहे। नवीन आयुक्त तिथं आलेले आहेत, नवल किशोर राम साहेब। तर आम्ही अशी अपेक्षा करतो की रामराज्य येईल, पण आता त्यांनी एक पहिल्यांदाच आलेलं नवीन परिपत्रक काढलेलं आहे। त्या परिपत्रकाचं काय आहे, त्याच्याबद्दल ते बरोबर आहे का नाही, ते संविधानात बसतं का नाही वगैरे ह्याच्याबद्दल ती माहिती देणार आहेत। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सरळ एका नागरिकाला महानगरपालिकेत येण्यापासून बंदी आणलेली आहे। सर, मी आता आपल्या प्रेक्षकांना विषय सांगितलेला आहे की ते काय परिपत्रक आहे आणि त्यातले जे 2 व्यक्ती आहेत ज्यांच्यावर बंदी आणलेली आहे, तर याच्याबद्दल सगळी माहिती की आतापर्यंत असं कधी तुम्ही केस पाहिली आहे का, असे ऐकली आहे का कुठल्याही नगरपालिकेमध्ये, आणि याविषयी तुमचं काय मत आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। एक नाही 2 व्यक्तींच्या विरोधात सदरील वादग्रस्त परिपत्रक काढण्यात आलेले। ते परिपत्रक काढताना त्यामध्ये महिला समितीचं असं, महिला समितीचं तसं आणि त्या अनुषंगाने वगैरे वगैरे तुम्हाला इथे बंदी करण्यात आलेली आहे असं कारण टाकलं, परंतु योग्य कारण कुठेही टाकलेलं नाही आहे। समजा एखादा आरोपी असेल, त्याच्यावर FIR दाखल असेल, आरोप दाखल असेल, तर तो फक्त जे आहे त्याच्यावर तो व्यक्ती आहे, परंतु जेव्हा त्याला शिक्षा होईल त्यावेळेसची गोष्ट वेगळी। इथं कुणालाही शिक्षा झालेली नाही आहे, इथं फक्त ॲलिगेशन्स आणि आरोप ठेवून त्या लोकांना तिथं जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे की महिलांना धोका आहे किंवा महिलांची यायला आहे। एखाद्या व्यक्तीला कोणाचा विनयभंग करायचा असेल किंवा छेडायचा असेल, तो कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा शासकीय ऑफिसमध्ये जाऊन तिला छेडत नाही किंवा त्यांचा विनयभंग करत नाही। अद्यापही मी ह्या गोष्टी ऐकल्या नाही, परंतु हे जे परिपत्रक काढलेलं आहे हे मी माझ्या वकिलीतल्या आयुष्यातील बघितलेलं पहिलं परिपत्रक आहे आणि त्याच्या विरोधात, या पत्रकाच्या विरोधात माननीय दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात आम्ही दाद मागितलेली आहे। बरं सर, एक्झॅक्टली काय आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या आरोपाचं तुम्ही खंडन कसं केलेलं आहे? पहिली गोष्ट ही की जे आरोप करण्यात आलेले आहे की महिलांचं सो अँड सो जीवित आहे, वित्त आहे आणि चारित्र्य प्रतिमा यांना धोका आहे, तर ते सिद्ध झालेलं नाही। माझे पक्षकार हे त्यांच्यावर कुठले अशा प्रकारचे कुठले गुन्हे दाखल नाही आहेत किंवा ते छेडाछेडी करत नाही आहेत, परंतु फक्त आरोप लावून। पहिली गोष्ट, जर कुठल्याही व्यक्तीला सो अँड सोला त्रास झाला असेल, पोलीस कंप्लेंट का नाही केली, पोलिसांनी अटक का नाही केली, पोलिसांनी FIR दाखल का नाही केली, याच्या चार्जशीट का आली नाही, आणि महानगरपालिका एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे, बरोबर, कुठल्याही ठिकाणी CCTV कॅमेरे। जर महानगरपालिका CCTV कॅमेरे नसेल तर पहिल्यांदा आरोपी जे अधिकारी आहेत त्यांना आरोपी करा की या ठिकाणी CCTVची गरज तू लावले का नाही। तर कुठलाही बेसलेस योग्य पुरावा नसताना बेसलेस पुराव्यांच्या आरोपावर माझ्या पक्षकारांच्या विरोधात एक वादग्रस्त परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। भारतीय राज्यघटनेने कलम 21 प्रमाणे त्यांना जे काही राईट्स दिले होते त्याचं उल्लंघन या ठिकाणी अधिकाऱ्यांतर्फे, महानगरपालिकेतर्फे सरासर करण्यात आलेलं आहे। सरांनी आताच उल्लेख जो केला होता की CCTV, तर हे CCTV हे लोकशाहीमध्ये किती महत्त्वाचं आहे आणि तो एक आरोप त्याच्यामध्ये मी परिपत्रक वाचलेलं आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी मी ते परिपत्रक स्क्रीनवर सुद्धा दाखवणार आहे, 2-3दा दाखवणार आहे। कृपया ते परिपत्रक सगळ्यांनी बघावं, कारण का हे एक्झाम्पल सेट होणार आहे आणि जर हे परिपत्रक त्यांच्या ते ऑर्डरप्रमाणे पुढे गेलं तर कदाचित हा उद्या नियम सुद्धा निघू शकेल आणि असं ते बंदी सगळ्यांनाच करू शकतील। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर परत एकदा मी CCTVवर येतो, तर CCTV शासकीय कार्यालयामध्ये किती काय, त्याचे काय नियम आहेत, किती कंपल्सरी आहेत, आणि दुसरा माझा प्रश्न, सर दोन्ही प्रश्न मी एकाच वेळी विचारतो। दुसरा माझा प्रश्न असा आहे की नागरिकांनी मग आपल्या सुरक्षेसाठी काय करावं, कारण का ही CCTVचं फुटेज आपल्याला मिळेलच असं नाही। त्याच्यावर आणखीन एक माझा प्रश्न आहे, तो मी नंतर विचारतो। सर 2 प्रश्न माझे, CCTV
हे शासकीय कार्यालयामध्ये किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि किती कंपल्सरी आहेत, त्यांचे नियम काय आहेत, अप्राथमिक आणि नागरिकांना शूटिंग करण्याचा काय कितपत अधिकार आहे, या दोन्ही संदर्भात सांगा. CCTV हे माणसाच्या किंवा जे नागरिक आहेत, आम्ही टॅक्स पे करतो किंवा कुठलाही व्यक्ती जेव्हा टॅक्स पे करतो तर हा तिसरा नेत्र असं म्हटलं जाईल. CCTV कॅमेरा तिथे पाहिजे यासाठी महानगरपालिकेला पूर्वीच कॉन्ट्रॅक्ट निघालं, गव्हर्नमेंटनी पैसे पण दिले की बाबा हे CCTV लावा, मग ते गेले कुठे. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार लपवायचा असेल तर CCTV कॅमेरा गायब असतो. CCTV कॅमेरा ज्या ठिकाणी गायब तिथं भ्रष्टाचार कन्फर्म असं गृहीत धरायचं. दुसरी गोष्ट, CCTV कॅमेरा जर त्या ठिकाणी आला तर कारोबार सुरळीत होईल, भ्रष्टाचार कमी होईल. याशिवाय जर एखादा, खरंच मी म्हणत नाहीये की, पण एखादा सामान्य लोकांमध्ये कोणी आरोपी असेल, काही चुकीचं कृत्य करणार असेल तर या गोष्टीला आळा बसेल, परंतु सरासर CCTV घ्यावे. दुसरा प्रश्न हा की नागरिकांमध्ये CCTV असेल नसेल, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जर व्हिडिओ शूटिंग केला कुठल्याही ठिकाणी कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते, मोबाईल रेकॉर्डिंग करता येते, फक्त डिफेन्स सोडून. डिफेन्सच्या कार्यालयाशिवाय, म्हणजे डिफेन्सचं कार्यालय असेल तिथं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केली तर तो देशद्रोहाचा गुन्हा आहे. अच्छा, म्हणजे राष्ट्रीय डिफेन्स म्हणतात. यस यस यस. हा, तुमचं मी हे जर नोटीस वाचली त्याच्यामध्ये तुम्ही सुरक्षा विभाग म्हणलाय, तर महानगरपालिका परत त्यांचा सुरक्षा विभाग घेतील हाही प्रश्न आहे. डिफेन्स शब्द वापरला मी, डिफेन्स. ठीक आहे, ठीक आहे. कारण महानगरपालिकेमधली जी सुरक्षा विभाग आहे ते तुमच्या माझ्या सुरक्षेसाठी आहे, ते अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नाहीये. त्यांना ऑलरेडी दुसरी सुरक्षा देण्यात आली. व्हेरी गुड. म्हणजे राष्ट्रीय डिफेन्स तिथे कुठेही, म्हणजे एअरफोर्स असेल, मिलिटरी असेल, नेव्ही असेल, अशा कुठेही ठिकाणी तुम्ही शूटिंग घेऊ शकत. परंतु काय होतं, महानगरपालिकेमध्ये काही पानसट कर्मचारी असतात, म्हणजे जे साहेबांचे चमचे असतात. नाही नाही नाही, साहेबांचे तोंडी आदेश आहे. अरे तोंडी आदेशचा वडापाव घालतो. तोंडी आदेश काय? नाही नाही, साहेबांनी सांगितलेलं आहे, साहेबांनी सांगितलं, तुला सांगितलंय, लोकांना नाही सांगितलेलं आहे. साहेब हे लोकसेवक आहेत. जनतेच्या ते जेव्हा देतात पगार, जेव्हा टॅक्स पे करतो तेव्हा त्याचा पगार होतो. हा, म्हणजे जर सामान्य जनता टॅक्स देणार नाही यांचा पगार होणार कुठून? अच्छा, बरं सर, तुम्ही आता तो मुद्दा जो उचलला ना, तुम्ही अगदी छान शब्द वापरला, पानसट हे अधिकारी जे आहेत, तर हा सर्रास अनुभव येतो. काही पानसट? हा हा, नाही, आम्हाला तर सर्रास अनुभव येतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नियम दाखवा. सर हे नियम असा काही आहे का, आणि आम्ही काय दाखवावं त्यांना, याच्याबद्दल नागरिकांना स्पष्टीकरण करा. आणि ते सरळ सरळ अडवतात. माझ्या स्वतःकडं TV10चं ह्या बाबतीत संघर्ष चालू आहे आणि आम्हाला अजूनही लेखी स्वरूपात की येस तुम्ही शूटिंग करू शकता किंवा करू शकत नाही याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. साहेब, कायदेशीररित्या तुम्ही करू शकता. मी आता आपल्या समोर ते दाखवतो. म्हणजे आजच्या काळात गुगलवर सुद्धा उत्तर आहेत. जर आपण गुगल उघडलं आणि त्याला विचारलं गुगलला की बाबा शासकीय ठिकाणी करता येते का, 100% तुम्हाला उत्तर मिळेल यस. सर, पण परत ते काय म्हणतात का, कुठल्याही कोर्टाची किंवा कुणाची ऑर्डर दाखवा या विषयावर मी त्यांना पुण्याचे जे पोलीस कमिशनर आहेत त्यांची बाईट त्यांना सांगितलं. तर त्यावर हे तुम्ही म्हणतात काही पानसट अधिकारी त्यावर म्हणतात ते पोलिसांना ऍप्लिकेबल आहे, महानगरपालिकेला नाही. यावर आपल्याला काय करता येईल जेणेकरून ते लेखी देतील हो किंवा नाही या बाबतीत, म्हणजे आणि वकील, म्हणजे आम्हाला जे म्हणायची वकील किंवा न्याय बाजू जी आहे ना सर, त्याच्याबद्दल सुद्धा नागरिकांच्या मनात संभ्रम आहे की ते त्यांच्यासाठी सुद्धा काही चांगले वकील हे समाजासाठी हे करतात. तर तुम्ही जसं म्हटलं की लोकशाहीसाठी जर कॅमेरा वापरला, तिसरा डोळा हा तुमचा शब्द, तर मी नागरिकांना सांगेन की आता इथनं पुढे आम्ही तो वापरणार आहे. आमचा तिसरा डोळा इथे आहे, शिवचे आम्ही ते काम करणार आहे. तर सर, यासाठी आम्हाला न्यायिक सपोर्ट काय आणि हे अधिकारी अडवतात त्यांच्या विरुद्ध काय करता येईल हे तुम्ही आम्हाला सांगावं आणि करावं अशी आमची. मी थोडंसं मागे येऊन एक गोष्ट घेतो. विलंबनास्पती अधिनियम 2005 या कायद्याअंतर्गत शासकीय कर्मचारी मोबाईल वापरू शकत नाही ऑन ड्युटी. हे पानसट, म्हणजे काही पानसट अधिकारी स्वतः मोबाईल वापरतात. म्हणजे तो कलम सांगा सर प्लीज. विलंबनास्पती अधिनियम 2005 या अंतर्गत शासकीय कर्मचारी मोबाईल वापरू शकत नाही कामावर असताना.
परंतु काही पानसट अधिकारी स्वतः मोबाईल वापरतात. एखादा नॉर्मल हे करू लागला की भिकाऱ्यासारखं मोबाईल घेतात आणि ते स्वतः रेकॉर्डिंग करतात. माझं शूटिंग माझ्या तोंडासमोर घेतलेलं आहे सर. हा, तर अशा प्रकारचं चुकीचं हे अधिकारी काम करतात. यामध्ये जर त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही शूटिंग करू शकतात तर दाखवा, दाखवण्याचं काम आपलं नाहीये. बरोबर आहे. उलट त्यांनी तुम्ही शूटिंग केलं म्हणून त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे, रायटिंग मध्ये द्यायला पाहिजे की तू असं केलं आणि तुझ्यावर कंप्लेंट करा ना. जर नियम असेल, आम्ही नियमाच्या बाहेर जात असेल लोक, तर त्यांनी त्या लोकांच्या विरोधात कंप्लेंट करायला पाहिजे. मग यांना आम्ही कायदा दाखवू. बरोबर. परंतु असलं कुठलंही GR नाहीये. उलट पक्षी शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी मोबाईल वापरू शकत नाही. अच्छा सर, या मुद्द्यावर मी परत एकदा येतो. आता परत एकदा आपली ओमकार कदम आणि अक्षय कांबळे, तुम्ही जे 2 माणसांना आता त्यांच्यातर्फे तुम्ही नोटीस पाठवलेली आहे आयुक्तांना, यावर मी मुद्द्यावर परत येतो. त्यातला हा एक मुद्दा सुद्धा फार महत्त्वाचा आहे की त्यांनी परवानगी न घेता शूटिंग घेण्यात आलेलं आहे आणि महिलेचं शूटिंग गेलेलं आहे. तर इथे 2 विषय येतात सर, शूटिंग घेणं आणि परत महिला. तर ह्याचा अर्थ आम्ही महिला अधिकाऱ्यांशी बोलूच नाही का? हे दोन्ही मला मुद्दे सांगायचे. पहिल्यांदा कुठलीही स्त्री माता भगिनी असेल तिचा आदर केला जाणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु जेव्हा आपण एखाद्या शासकीय पदावर असतो, ती व्यक्ती स्त्री किंवा पुरुष नसते, ती फक्त एक अधिकारी असते. म्हणजे कुठलाही जज असतो, आमच्या न्यायालयात सुद्धा आम्हाला जज पुरुष किंवा स्त्री बघत नाही, दिसत नाही. आम्ही त्याला फक्त एक साहेब जज म्हणून बघतो आणि त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे विचारू शकतो. त्यामुळं स्त्रियांचं चित्रीकरण केलं, पुरुषाचं चित्रीकरण केलं हा आरोपच मुळात खोटा असतो. हे आरोप त्या व्यक्तीला करताच येत नाही. हा, परंतु त्या महिलेचं महानगरपालिकेच्या बाहेर म्हणजे किंवा कुठेही त्याच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर किंवा ती जी शासकीय कार्यालयात काम करते त्या कार्यालयाच्या बाहेर जर चित्रीकरण केलं तर तो गुन्हा, तो विनयभंग. अच्छा सर, परत एकदा आता विनयभंग हा एक तुम्ही विषय काढला, तर विनयभंग एक्झॅक्टली कशाला म्हणायचं? म्हणजे एखाद्या अधिकारी म्हणजे स्त्री अधिकारी असेल किंवा स्त्री व्यक्ती असेल, आम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली, बघायला सुरुवात केली, तर काही मी असंही ऐकले की थोड्या वेळ जास्त बघितलं तर ह्याला सुद्धा विनयभंगाच्या अंडर येऊ शकतं असं आम्ही म्हणलेलं आहे. तुम्ही ते अधिकाऱ्याच्या बाबतीत केलं, तर एक ढोबळपणे विनयभंग म्हणजे काय, अगदी म्हणजे त्या महिलेच्या दृष्टिकोनात विनयभंग काय आहे हे सांगण्यात मी आठवतो परत तुम्हाला. आता तुमचे जे काही अशील आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांच्यावर विनयभंग सुद्धा झालेला आहे असं थोडंसं म्हणतात, तर त्यांच्या बाबतीत काय घडलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही प्रतिकार कसा करणार आहे? नाही, त्यांच्याबद्दल काय घडलं ते तर न्यायप्रविष्ट आहे. आम्ही ते दिवाणी न्यायालयात त्या परिपत्रकाला चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे तिथे काय घडलं, त्यांच्यासोबत काय घडलं हे आपण नक्कीच मांडू. त्याच्या बाबतीत आपल्याला एक योग्य वेळ मिळेल. आता जर मी ते बोललो तर ते कंटेम ऑफ कोर्ट 1971 या कायद्याचं उल्लंघन होईल. त्यामुळे आता आपण फक्त हा भाग घेऊ की स्त्री अधिकाऱ्याशी बोलायचं की नाही बोलायचं. तर काय करायचं, गंमत सांगतो. ज्या माणसाला आपल्या प्रश्नांबाबतीत शासकीय कर्मचारी, ती स्त्री असो का पुरुष असेल, ठीक आहे, स्त्री असेल आणि तुम्हाला विचारायचं असेल तर पहिल्यांदा एका साध्या कागदावर अर्ज लिहून इन्व्हर्ट करून घ्या आणि मला त्यांना भेटायचं आणि विचारायचं, म्हणजे सेफ्टीसाठी. म्हणजे आणि खाली असं पण लिहा की उद्या माझ्यावर विनयभंगाची कंप्लेंट होऊ नये याकरिता तुमच्याच कार्यातला माणूस व्हिडिओ कॅमेरा घेऊन पाठवा. वा सर, हा माझा पुढचा प्रश्न होता. मी त्याच्या अगोदर उत्तर दिलं की सुरक्षेची आम्ही काय काळजी घ्यायला, तर अजून सांगा. आणि असा अर्ज पाठवा आणि त्यांनी जर अर्जाला उत्तर दिले की हा काय पानसटपणा आहे तर मग त्यांना सांगायचं साहेब आम्ही गेलो आणि विचारतो आमच्यावर विनयभंगाची खोटी केस टाकू नये. म्हणजे अशा प्रकारचे अर्ज अगोदर द्यायला पाहिजे. तर तिथे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारू. सर, आता अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना आमचे काही असे अनुभव आहेत की ते म्हणतात पहिल्यांदा, आता माझ्या बाबतीत आम्ही TV 10नी आम्ही काय केलं की बॉडी कॅमेरा ते लावायला सुरुवात केलेलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, आणि आम्ही अगदी नियमाप्रमाणे करतोय हेही तुम्हाला कल्पना आहे. अशा वेळी आम्हाला म्हणतात की कॅमेरा बंद करा आणि कॅमेरा बंद होतो पण ते व्यवस्थित होतं. कॅमेरा बंद झाले ते काही बोलायला सुरुवात करतात की कालचीच घटना आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच, पण हे एक घटना आपल्याला बघायचं नाही. आता आम्ही कॅमेरा घालून जे बॉडी कॅमेरा ह्या पद्धतीचा बॉडी कॅमेरा आम्ही घालून जाणार आहे. तर आम्ही काय काय सुरक्षित करत म्हणजे लेखी करण्यापेक्षा आम्ही जर कॅमेरावर बोलून आज गेलो तर हे चालू शकेल. परंतु कागदी घोडा तुम्हाला नंतर मदत करेल ना. आणि काय होईल, आणि एक सांगतो, एकदा तुम्ही हे कागदी घोडे देण्यास सुरुवात केली ते स्वतः हात जोडतील की हे बंद करा. कारण जेव्हा ते अर्जाचं प्रमाण वाढेल, ह्याला माझ्या भाषेत
खानगिरी म्हणतात. क्या बात आहे. म्हणजे आता पण तुम्ही ठाकरी बाणा ऐकला असेल, अच्छा. हा खान बाणा आहे. वाजिद खानगिरी. हा वाजिद खानगिरी. हा, तर ही पद्धत वापर. क्या बात आहे सर. तर मित्रांनो, आपल्याला बऱ्यापैकी एक प्राथमिक उत्तर मिळालेले आहेत. आता परत एकदा मी त्या तुमच्या आशिलांत त्याच्या केसवर येतो. तुमची काय अपेक्षा आहे आणि किती दिवसात याचा काहीतरी निकाल लागेल आणि अजून नागरिकांपर्यंत तुमचं अपडेट देणार आहोत, या संदर्भात सर सांगा. पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगेन की लोकसेवक ह्याने तो जनतेसाठी काम करतो हे लक्षात घ्यावं. कायद्यात एक म्हण आहे की लोकसेवकांच्या कार्यपद्धतीवर टीका करायचा, बोलायचा, तक्रार करायचा, भाष्य करायचा सामान्यांना अधिकार. आणि जर लोकसेवकाला काम करताना जर त्रास होत असेल त्याने बाहेरच बोर्ड लिहून लावायला पाहिजे की असं असं आतमध्ये येऊ नका. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या ऑफिसच्या बाहेर बोर्ड असायला पाहिजे की बॉडी कॅमेरा घेऊन येऊ नका, मोबाईल घेऊन येऊ नका, त्यांचा मोबाईल पण नसायला पाहिजे, ह्यांचा मोबाईल पण नसायला पाहिजे. किंवा प्रत्येक काम तोंडाने बोलणं बंद व्हायला पाहिजे, रायटिंगमध्येच व्हायला पाहिजे. आता मी येतो आमच्या केसवर. आम्ही सदरी जे प्रकरण दाखल केलेलं आहे ते न्यायप्रविष्ट आणि निश्चितच आम्हाला न्याय मिळेल. घटनेने दिलेल्या कलम 21चा कुठेही पायामल्ली होऊ नये याकरिता आम्ही हे प्रकरण दाखल केलेले आहे आणि हे अन्यायकारक परिपत्रक आहे एवढंच बोलतो आणि मी विषय संपतो. सर, मला ते म्हणायचं की आता हे जे काही लोक सामाजिक कार्यामध्ये करतात तिथे आता म्हणजे आमच्या बाबतीत जर आम्ही तर म्हणतो लष्कराच्या भाकऱ्या आम्ही भाकऱ्या म्हणजे भाकऱ्या लष्कर सुद्धा खात नाही असंही होतं ते, म्हणजे काही त्याचा फायदाच होत नाही आहे आणि आमचं काम आणलं जात आहे. तर या संदर्भात आम्हाला लिगली सपोर्ट सुद्धा हवा आहे जे त्यांना म्हणजे समाजासाठी काम करायचं. तिथं प्रश्न असा येतो सर की आम्हाला जेव्हा लिगल सपोर्ट येतो ना तर परत तिथं आर्थिक गणित येतो. तर याच्यामध्ये आम्ही काय करावं, कारण की लिगली आम्हाला माहीत नसतं आणि लिगल सपोर्ट मागायचं म्हटलं तर तिथं पैसे खर्च करायचा विषय आहे. आता ओमकार कदम साहेबांनी म्हणजे असे जी लोक आहेत ना ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते पैसे सुद्धा हँडल हे करू शकतात. अशा बाबतीत तुमचा एक वकील म्हणून काय सल्ला असेल तर हे आम्हाला कळणे खूप गरजेचं आहे. जर आपल्यासारखे पत्रकार समोर यायला तयार असेल तर मी माझ्या लिगल टीम चांगल्या कामासाठी तुमच्याकडून पैसे घेणार नाही असं चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट करतो. याशिवाय महानगरपालिकेच्या कामामध्ये प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट संजय वालेकर हे देखील रुपये न घेता तुमच्यासारखे जे चांगले पत्रकार असतील जे समाजासाठी लढत असतील त्यांना मदत करतो. तर मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे वाजिद खान यांनी काय तुम्ही म्हटलं खानगिरी काय त्याला खानगिरी म्हणतात. खानगिरी बाणा एक असतो ठाकरे बाणा आणि आता आपण खानगिरी आणि मी तर त्यामध्ये ऍड करतो वाजिद खानगिरी असं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सरळ कॅमेरावर परत एकदा म्हणजे तुम्हीच आम्हाला चांगल्या अर्थाने पुरावा दिलाय सर की चांगलं काम असेल, महानगरपालिका विशेष करून काम असेल तर याच्यामध्ये ते काही पैसे न घेता करतील. पण आम्ही त्याचा सगळा विचार करूनच आम्ही ते केसेस घेते जाऊ. तर हे तुमच्याकडून मित्रांनो तुम्हाला आता सगळं बघितलेलं आहे की एक म्हणजे अगदी असंवैधानिक परिपत्रक, मी असंवैधानिक शब्द वापरू शकतो ना, असंवैधानिक परिपत्रक आहे. आणि म्हणजे आम्ही अशी अपेक्षा करतो की राम राज्य येणार तर हे पहिलं असंवैधानिक परिपत्रक आलेलं आहे. याच्यावर पुढे वाजिद खानगिरी कशी चालते आणि त्यातनं ओमकार कदम साहेब आणि अक्षय कांबळे जे आहेत त्यांना त्याचा सुटका मिळून ते परत आपल्या सामाजिक कार्यामध्ये लागतात का नाही हे बघणं खूप इंटरेस्ट आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त आमचे व्हिडिओ बघू नका तर त्याच्यामध्ये खाली कॉमेंटही करा, कारण का त्यातले काही वकील सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला सगळे जुळायला पाहिजे. आणि TV 10 सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे PMC प्लीज मेक इट क्लिअर. तर आज बरेच आमचे मुद्दे क्लिअर झाले. खान साहेब तुमचं अभिनंदन, तुम्ही वेळ दिलात. खान साहेबांना एक फोन केल्यानंतर मला लगेच आज बोलवलं आहे आणि आज आमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे. तुमची सगळे उत्तर असेल तर आम्हाला पाठवा की आम्ही खान साहेबांकडे घेतो. धन्यवाद.